हॅलो स्टुडंट्स, कसे आहात? मी प्रिया मॅडम. आज आपण बघणार आहोत ओसीचं दुसरं लेक्चर. ओसीच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. आणि आज आपण बघणार आहोत नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. पाहूयात. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. These principles insist on improving efficiency of organizational resources in terms of profit. These principles also focus on best coordination between superior, subordinates and all other members of organization. नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच ह्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला इथं थोडक्यात दिलेलं आहे. पहा. दिस प्रिन्सिपल आर फॉर्म टू गाईड अँड इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज. म्हणजेच प्रत्येक कंपनीतल्या स्टाफचं, एम्प्लॉईजचं काम चांगल्यात चांगल्या प्रकारे व्हावी, त्यांची कंपनीतली वागणूक, वर्तणूक ही चांगली असावी, ह्यासाठी हे रूल्स वेळोवेळी मदत करतात. दे ऑल्सो इन्सिस्ट ऑन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ प्रॉफिट. म्हणजेच कंपनीतल्या प्रत्येक रिसोर्सेसचा चांगल्यात चांगला वापर होऊन जास्तीत जास्त प्रॉफिट कंपनीला मिळावा, ह्यासाठी सुद्धा हे रूल्स मदत करतात. दे ऑल्सो फोकस ऑन बेस्ट कोऑर्डिनेशन बिटवीन सुपिरियर अँड सबऑर्डिनेट. म्हणजेच सुपिरियर अँड सबऑर्डिनेटचं रिलेशन चांगलं असावं, ह्यासाठी सुद्धा हे मदत करतात. मित्रांनो, सबऑर्डिनेटचं मिनिंग आठवतं आहे का? पुन्हा लिहून घ्या. सबऑर्डिनेट ज्युनियर इन रँक. सुपिरियरचं मिनिंग सिनियर इन रँक. म्हणजेच सुपिरियर, सबऑर्डिनेट आणि इतर मेंबर्स कंपनीमधले ह्या सगळ्यांचं नातं चांगलं असावं, ह्यासाठी हे रूल्स वेळोवेळी मदत करत असतात. पुढे पहा. द नेचर ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स इज गिवन बिलो. फर्स्ट, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. द प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर युनिव्हर्सल इन नेचर. दॅट मीन्स they can be applied to all types of organizations irrespective of their size and nature. Their results may vary and application may be modified, but these are suitable for all kinds of organizations. Similarly, they are applicable to all levels of management. पहा. हे रूल्स, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट हे जागतिकरित्या सगळ्यांनी स्वीकारलेले आहेत. म्हणजेच ते कुठल्याही देशात, कुठल्याही कंपनीमध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड नेचर, कुठल्याही साईज आणि नेचर म्हणजे स्वरूप, कुठल्याही प्रकारच्या कंपनीमध्ये आपण वापरू शकतो, ॲप्लाय करू शकतो. हां, पण ह्याचा रिझल्ट मात्र आपल्या ॲप्लिकेशननुसार म्हणजेच वापरानुसार वेगवेगळा असू शकतो. दीज आर सुटेबल फॉर ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या कंपनीसाठी हे रूल्स सुटेबल आहेत. आणखीन ॲप्लिकेबल टू ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. म्हणजेच सगळ्या लेवलच्या मॅनेजमेंटसाठी हे रूल्स उपयोगी आहेत. पुढे पाहूया. सेकंड, जनरल गाईडलाईन्स. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स इन टॅकलिंग द ऑर्गनायझेशनल सिच्युएशन वाईजली ॲज वेल ॲज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. दे आर नॉट रिजिड. Which management principles are to be applied depends upon the situation, size and nature of organization. बघा, जनरल गाईडलाईन्सचा अर्थ आहे मार्गदर्शक प्रणाली, म्हणजेच कॉमन गाईडलाईन्स म्हणू शकतो आपण. बघा, दिस प्रिन्सिपल प्रोव्हाइड जनरल गाईडलाईन्स म्हणजेच एक कॉमन गाईडलाईन्स किंवा कॉमन रूल्स हे ऑर्गनायझेशनमध्ये होणाऱ्या प्रॉब्लेमना सॉल्व करण्यासाठी उपयोगी पडतात. दे आर नॉट रिजिड. रिजिडचं मिनिंग आहे बाळांनो नॉट फ्लेक्झिबल. रिजिडचं मिनिंग आहे नॉट फ्लेक्झिबल. इथं काय म्हटलं आहे? दे आर नॉट रिजिड. म्हणजेच हे प्रिन्सिपल रिजिड नाही आहेत बरं का. हे आपण आपल्याला हवे तसे आपल्या सिच्युएशननुसार, आपल्या कंपनीच्या प्रॉब्लेमनुसार आपण त्याचा वापर करू शकतो. एक्झाम्पल पहा. When we say fair remuneration, then the term fair can vary as per the nature, size and financial condition of the organization. Fair remuneration म्हणजे गुड सॅलरी, चांगला पगार. ही कन्सेप्ट
ही प्रत्येक कंपनीच्या नेचर, साईज अँड फायनान्शियल कंडिशन ह्यानुसार वेगवेगळी असू शकते. ह्याचं आणखीन एक उदाहरण सांगते आहे. बघा, एखाद्या 5 स्टार हॉटेलमधल्या एखाद्या मॅनेजरला जेवढा पगार असेल तेवढाच पगार एखाद्या छोट्या किंवा साध्या हॉटेलमधल्या मॅनेजरला असू शकत नाही. तो वेगवेगळा असतो. म्हणजेच गुड सॅलरी ही कन्सेप्ट मोठ्या हॉटेलसाठी वेगळी आहे, म्हणजेच मोठ्या ऑर्गनायझेशनसाठी वेगळी आहे आणि छोट्या ऑर्गनायझेशनसाठी वेगळी आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात. थर्ड, प्रिन्सिपल्स आर फॉर्म बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट्स. The management principles are developed gradually through the research work. Systematic observations and experiments are conducted before developing them. The results of such experiments have been developed as a principle after its practice in organizations. बघा यामध्ये काय म्हटलंय. हे प्रिन्सिपल्स म्हणजेच रूल्स हे ग्रॅज्युअली डेव्हलप झालेत, म्हणजेच स्लोली, हळूहळू डेव्हलप झालेले आहेत थ्रू द रिसर्च वर्क. म्हणजे या प्रिन्सिपल्सवर काम करण्यासाठी किंवा हे रूल्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या मॅनेजमेंट थिंकर्सनी खूप काम केलं आहे बरं का बाळांनो. आणि मग हे प्रिन्सिपल्स आपल्यासमोर जगासमोर ठेवलेले आहेत. दे आर कंडक्टेड, एक्सपेरिमेंट्स आर कंडक्टेड बिफोर डेव्हलपिंग देम. म्हणजेच वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत आणि मग हे आपल्यासमोर म्हणजेच कंपन्यांसमोर जगासमोर ठेवलेले आहेत. द रिझल्ट ऑफ सच एक्सपेरिमेंट बीन डेव्हलप ॲज अ प्रिन्सिपल आफ्टर इट्स प्रॅक्टिस इन ऑर्गनायझेशन. हां, आणखीन हे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट चांगला आलेला आहे त्यानंतर ह्यांना प्रिन्सिपल म्हणजेच रूल म्हणून मान्यता मिळालेली आहे. थोडक्यात काय, बरंच काम केल्यानंतर, बरंच रिसर्च केल्यानंतर मग हे प्रिन्सिपल्स डेव्हलप झालेले आहेत. पुढे पहा. फोर्थ वन, फ्लेक्झिबिलिटी. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर फ्लेक्झिबल इन नेचर. It means they can be changed or modified according to the situation. Managers can be flexible while implementing principles to suit the requirement. The business situations keep on changing. Management principles can be adjusted or modified and can be used in the organization according to its need. पहा, फ्लेक्झिबल. मित्रांनो, हे रूल्स खूप फ्लेक्झिबल आहेत. आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या कंपनीमध्ये इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी साईज, नेचर, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कंपनीमध्ये हे रूल्स आपण वापरू शकतो. दे कॅन बी चेंज ऑर मॉडिफाईड. त्यात थोडाफार बदल, सुधारणा होऊ शकते. दे कॅन बी फ्लेक्झिबल व्हाईल इम्प्लिमेंटिंग टू सूट द रिक्वायरमेंट. आपली गरज जी आहे त्याप्रमाणे सूट होण्यासाठी, गरजेला सूट होण्यासाठी हे आपण थोडेसे बदलू शकतो. सिच्युएशन कीप्स ऑन चेंजिंग. म्हणजेच प्रत्येक ऑर्गनायझेशनमधली परिस्थिती हे वेळोवेळी बदलत असते. त्याप्रमाणे हे प्रिन्सिपल कॅन बी ॲडजस्टेड ऑर मॉडिफाईड. त्याप्रमाणेच आपण हे ॲडजस्ट करू शकतो किंवा थोडे सुधारू शकतो. पुढे पहा. बिहेवियरल इन नेचर. मॅनेजमेंट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग सर्टन गोल थ्रू अ ग्रुप ऑफ ह्युमन बीइंग. Management principles are designed to influence human beings. These principles control a group of persons and direct them to achieve the objectives. पहा, हे प्रिन्सिपल्स मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो. मॅनेजमेंट एम्स ॲट अचिव्हिंग द सर्टन गोल थ्रू अ ग्रुप ऑफ ह्युमन बीइंग. डेफिनेटली मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मॅनेजमेंट हे एक टीमवर्क आहे. मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर डिझाईन टू इन्फ्लुएन्स ह्युमन बीइंग. हे प्रिन्सिपल्स ह्युमन बीइंग्सनाच म्हणजेच माणसांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी, म्हणजेच त्यांच्यावर चांगला परिणाम करण्यासाठी बनवले गेलेले आहेत. हे प्रिन्सिपल्स हेल्प करतात, म्हणजेच मदत करतात टू कंट्रोल अ ग्रुप ऑफ पर्सन अँड डायरेक्ट देम. म्हणजेच ग्रुप ऑफ पर्सन, एखाद्या टीमला डायरेक्ट करण्यासाठी, आणखीन टू अचीव द ऑब्जेक्टिव्स, कंपनीची ध्येय आत्मसात करण्यासाठी मदत करतात. पुढे पाहूयात. कॉज अँड इफेक्ट
relationship. Principles of management are the base for taking decisions. They determine the cause or reason for particular effect. For example, payment of good wages and incentives helps in increasing the output of workers, or making effective advertisement increases the sale of product. पहा, हे प्रिन्सिपल्स आपल्याला बेस फॉर टेकिंग डिसिजन म्हणजेच एखादा महत्त्वाचा निर्णय कंपनीतला घ्यायचा असेल तर त्यासाठी मदत करतात. दे डिटरमाइन कॉज और रिझन. कॉज म्हणजेच कॉजचं मिनिंग लिहून घ्या. रिझन इफेक्ट परिणाम. म्हणजेच एखाद्या निर्णयाचं कारण काय आहे आणि त्याचा परिणाम काय होईल हे आपल्याला जाणवून द्यायची क्षमता या प्रिन्सिपल्समध्ये आहे आणि ते आपल्याला मदत करू शकतात. पहा एक्झाम्पल, पेमेंट ऑफ गुड वेजेस अँड इन्सेंटिव्ह हेल्प इन इन्क्रीजिंग द आउटपुट ऑफ वर्कर्स. नक्कीच बाळांनो, चांगला पगार, ठीक आहे, गुड सॅलरी, इन्सेंटिव्स म्हणजेच बोनस, ह्या सगळ्या गोष्टी वर्कर्सना म्हणजेच एम्प्लॉईजना त्यांचं काम आणखीन चांगल्या प्रकारे करायला मदत करतात, हो ना. तर अशा प्रकारे हे प्रिन्सिपल्स आपल्याला वेगवेगळे डिसिजन्स घ्यायला मदत करत असतात. पुढे पहा, ऑल प्रिन्सिपल्स आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. ऑल प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर ऑफ इक्वल इम्पॉर्टन्स. Those are to be practiced simultaneously to get best results in the form of achievement of predefined goals. If any specific principle is focused more and others are not followed with the same focus, then it affects the working of organization. म्हणजेच काय बाळांनो, तर हे सगळे प्रिन्सिपल्स, सगळे रूल्स ऑफ मॅनेजमेंट हे इक्वली महत्त्वाचे आहेत. दोज आर प्रॅक्टिस सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली मिनिंग लिहून घ्या, एकत्रितपणे, ठीक आहे. तर हे सगळे प्रिन्सिपल्स आपण एकत्रितपणे ॲप्लाय करायचे आहेत, वापरायचे आहेत कंपनीमध्ये. इफ एनी स्पेसिफिक प्रिन्सिपल इज फोकस मोर. एखादं प्रिन्सिपल आपण जास्त फोकस केलं आणि दुसऱ्या एखाद्या प्रिन्सिपलकडं म्हणजे रूलकडं दुर्लक्ष केलं तर मग आपल्याला हवे ते रिझल्ट्स म्हणजेच आपले एम्स आपण लवकर अचीव करू शकणार नाही. पुढे पहा, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर द प्रिन्सिपल्स ऑफ सोशल सायन्स. द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इज नॉट ॲब्सोल्यूट लाईक प्युअर सायन्सेस, दॅट इज केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स एक्सेट्रा. With some modifications according to requirement, organization needs to apply the principles of management. काय म्हटले पहा, मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हे सोशल सायन्सचे प्रिन्सिपल आहेत. म्हणजेच आपण सामाजिक शास्त्र जसं म्हणतो त्याप्रमाणे हे प्रिन्सिपल्स आहेत. ह्याचं नेचर हे केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ह्या सगळ्या प्युअर सायन्सपेक्षा वेगळं आहे. म्हणजेच काय बाळांनो, तर मॅथमॅटिक्समध्ये एक सिम्पल रूल आहे, 1+1 इज इक्वल टू, बरोबर. तर हे झालं प्युअर सायन्स. तर अशा प्रकारे इकडे कुठले रूल नाही आहेत, ठीक आहे. म्हणजेच आपण आपल्या मॉडिफिकेशन्सनुसार, आपल्या गरजांनुसार हे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट वापरू शकतो. आणखीन आपल्याला जे रिझल्ट्स हवे आहेत, ज्या प्रकारे आपल्याला कंपनीची वाटचाल आपल्याला चांगल्या प्रकारे करायची आहे, त्यासाठी आपल्याला हे मदत करू शकतात. ठीक आहे बाळांनो, आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. स्टे होम, स्टे सेफ. बाय.